श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज सुवर्ण योग आहे. गुढीपाडवा हा सण अत्यंत महत्त्वाचा सण आहे. तर या दिवशी काही उपाय आणि काही सेवा केल्या जातात. असं म्हटलं जाते की या दिवशी मुलांसाठी काही उपाय केले किंवा काही सेवा जर केल्या तर वर्षभर त्यांना नजर लागत नाही. त्यांच्यात असणारी नकारात्मकता, इडापिडा ही दूर होते. म्हणून आज गुढीपाडव्याच्या दिवशी हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे. नवीन वर्षातील पहिला दिवस, पहिला सण आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा एक सण नाही तर नवीन ऊर्जा आणि अशी एक सुरुवात दर्शवत असतो, नवीन सुरुवात दाखवत असतो. गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याचे किरण पृथ्वीवर नवीन ऊर्जा, उत्साह पसरवत असतात. आपल्या मुख्य दरवाजासमोर जी उभी केलेली गुढी आहे तर ते विजय आणि समृद्धी आणि मांगल्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. हा सण आपल्या जीवनात सुख समृद्धी आणून देण्याचं काम करत असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सणाला 3.5 मुहूर्तापैकी एक सण म्हणून ओळख आहे. प्रथम सण म्हणून ओळखला जातो. हा संपूर्ण दिवस शुभ मुहूर्त आहे. तरी या दिवशी तुम्हाला काही एखादं काम करायचं असेल किंवा कोणतंही शुभ मुहूर्त तुम्हाला पाहण्याची गरज नाही, कारण हाच एक मोठा शुभ मुहूर्त मानला जातो. 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणून ओळख आहे. त्यामुळेच या दिवशी कोणतीही वस्तू तुम्ही खरेदी करू शकता, एखादी जागा खरेदी करू शकता, व्यवसाय चालू करू शकता. तर पहा, या दिवशी एखादी तुम्ही जर अंगठी घेतलेली असेल तर ती कधीच मोडण्याची गरज पडत नाही. त्यामध्ये तुम्हाला नेहमी बरकत होत असते. ब्रह्मपुराणानुसार गुढी म्हणजे ब्रह्मध्वज आहे, ब्रह्माचा ध्वज आहे. असं म्हटलं जाते की भगवान ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली होती. विश्वांचा कारभार त्यांनी बघितला होता. गुढी ही रावणावर भगवान रामाचे विजयाचे आणि अयोध्येच्या राजा म्हणून त्यांच्या अभिषेकाची प्रतीक म्हणून ओळखले जाते. आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा सण आनंदाने आणि उत्सवाने साजरा केला जातो. या वेळेतच आपल्याला गुढी जी आहे तर ती उतरवायची आहे 5:30 वाजता. चुकूनही 6 किंवा 4 किंवा 3 वाजता गुढी ही उतरवायची नाही. गुढीपाडव्याच्या दिवशी वार गुरुवार आहे. या दिवशी दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही वस्तू उतरून टाकायची आहे. या 3 गोष्टीचे अन्नदान आपल्याला करायचे आहे आणि मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे. यामुळे होते काय की आपल्या जीवनातील जेवढे दुःख आहे, दारिद्र्य आहे ते कायमचे नष्ट होतात. मुलामध्ये असणारा हट्टीपणा तो कमी होतो. मुलाच्या बुद्धीमध्ये प्रगती होते. चिडचिडपणा कमी होतो. म्हणून उद्याचा दिवस हा साधासुद्धा दिवस नाही, तर हिंदू धर्मामध्ये नवीन वर्षाची सुरुवात व 9 दिवस आपल्या देवीची पूजा करण्यासाठी हा गुढीपाडव्या सणापासून यंदाचा महत्त्व जे आहे तर ते खास सांगितलं गेलेलं आहे. असं म्हटलं जाते की गुढीपाडवा हा जो सण आहे तर हा 3.5 मुहूर्तापैकी एक सण म्हणून किंवा पाडवा हा अत्यंत खास म्हटला जातो. गुरुवार आणि गुढीपाडवा हे दुर्मिळ योग जुळून आलेले आहे. कित्येक वर्षांनी हा योग जुळून आलेला आहे. तर आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये संकट येत असेल, प्रगतीचे मार्ग किंवा त्यांच्या जीवनामध्ये काही शत्रुपीडा असेल, शत्रुबाधा असेल, घरात असलेली पैशाची चणचण असेल, आर्थिक परिस्थिती ढासळलेली असेल, म्हणून हा उपाय आपल्याला करायचा असतो, जो तुमच्या मुलांचे नशीब जे आहे तर ते पालटू शकतो. म्हणून हा उपाय कोणत्या वेळी करायचा आहे, का करायचे आहे, ती कोणती गोष्ट आहे जी मुलांवरून उतरून टाकायची आहे, आयुष्यभराचे दुःख, दारिद्र्य, गरिबी नाहीशी होण्यासाठी आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी गुरुवारीच करायचा आहे. कारण आज नवरात्राची सुरुवात होणार आहे. नवदेवींचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आज आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. तर उपाय कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. चुकूनही अर्धवट माहिती पाहू नका. संपूर्ण उपाय नक्की पहा. यामुळे मुलाच्या शिक्षणामध्ये भरभरून यश मिळते. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला नक्की विसरू नका. आयुष्यामध्ये आपल्या अशा काही सकारात्मक गोष्टी असतात, काही नकारात्मक गोष्टी असतात, ह्या सोबतच येत असतात. कारण गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काही गोष्टीचा सामना करावा लागतो. घरामध्ये काही वाद होतात. हे वाद इतके होतात की याचा दुष्परिणाम आपल्या मुलावर होत असतो.
कारण नवग्रहाचा जो प्रभाव आहे तर संपूर्ण वर्षभर आपल्या कुंडलीमध्ये असतो. त्यामध्ये मंगळदोष, राहू, केतू, गुरुग्रह किंवा जो बृहस्पती गुरु आहेत यांचा आशीर्वाद मिळणं खूप गरजेचं आहे. कारण गुरुवार जो दिवस आहे हा श्रीहरी विष्णूला समर्पित केला जातो. म्हणूनच या दिवशी जो गुढीपाडवा आलेला आहे तर हा दुर्मियोग जुळून आलेला आहे. या दिवशी केलेली सेवा हे पूर्ण फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त करून देत असते. कारण गुरुवार जो आहे तर हा गुरूंचा ग्रहांचा दिवस म्हणून ओळखला जातो. जेव्हा गुढीपाडव्याला गुरुवारच्या दिवशी हा एकत्र दिवस येतो तेव्हा अमृतसिद्ध योग तयार होत असतो. हा योग मुलांच्या शैक्षणिक बाबतीमध्ये, त्यांच्या आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी, त्यांच्या जीवनामध्ये अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी आणि घरामध्ये सुखसमृद्धी राहण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. अनेकदा काय होते की मुलाला खूप नजर लागत असते, मुलांचं मन अभ्यासामध्ये लागत नाही किंवा मुले सतत चिडचिडपणा करत असतात. अशा वेळी आई वडिलांना प्रश्न पडतो की माझ्या मुलाचं संरक्षण कसं होईल, तिला आणि त्याला संरक्षण कवच जे आहे तर ते मी कसं ठरू शकतो किंवा काही करू शकतो का, त्याला सुरक्षा कवच मिळावं त्यासाठी काय धडपड करावी. आता आपण पाहूयात की उपाय कशा पद्धतीने करायचा आहे. मुलाला संरक्षण जे आहे तर ते कोणत्या गोष्टीमुळे मिळत असते, त्याला कोणत्या गोष्टीमुळे संकट विघ्न जे आहे तर ते येत नाही. तर तुम्ही या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असाल तर तुम्ही विचार करत असाल की अशी कोणती गोष्ट आहे जी साधी आहे आणि सोपी आहे, जी मुलांवरून उतरून टाकायची आहे. एक छोटीशी गोष्ट त्यांच्या जीवनात आनंद आणि सुख मिळवून देत असते, ज्याने त्याच्या जीवनामध्ये आलेले जे सकारात्मक लहरी आहे तर त्या टिकून राहतील. तर हा कोणताही जादूटोणा नाही, तर हा एक प्राचीन काळापासून आपल्या घरामध्ये आजी आजोबा आई वडील हे उपाय करत असतात, आपल्या मुलांवर हा उपाय करत असतात. तर आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की आपल्या घरामध्ये जेवढीही नकारात्मक ऊर्जा असते तर ती बाहेर काढण्यासाठी, आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी, पॉझिटिव्ह एनर्जी तयार होण्यासाठी गुढीपाडवा हा शुभ मुहूर्त आहे. हा गुरुवारचा दिवस जो आहे हा अत्यंत खास म्हटला जातो. जेव्हा गुरुवार आणि गुढीपाडवा एकत्र येते तेव्हा निसर्गातील शक्ती अधिक प्रबळ होत असते. हा विधी करण्यासाठी तुम्हाला कुठूनही महागड्या वस्तू आणायच्या काम नाही. आपल्या घरामध्ये, स्वयंपाकघरामध्ये आणि पूजेमध्ये आपण ज्या वापरतो त्याच 3 गोष्टी तुम्हाला लागणार आहे. पण आवर्जून लक्षात ठेवायचं आहे की ह्या 3 वस्तूचा संगमच चमत्कार आपल्या जीवनामध्ये, आपल्या मुलांच्या जीवनामध्ये घडवत असतो. ह्या 3 गोष्टी कोणत्या आहेत व घरामध्ये आहेत का की विकत आणायच्या आहेत याची माहिती आपण पाहूयात. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. पहिली वस्तू आहे ते म्हणजे काळे तीळ. तर पहा, आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आपण महादेवाची पूजा करत असतो तेव्हा काळ्या तिळाचा वापर करत असतो, शिवपिंडीवर अर्पण करत असतो. यामुळे पितृदोष, राहुकेतूचा त्रास हा शांत होतो. जेव्हा राहुकेतूचा त्रास हा शांत होतो तेव्हाच आपल्या मुलांच्या कोणत्याही कार्यामध्ये सफलताही मिळत असते, त्याचे लग्न कार्य हे लवकर ठरत असते. शास्त्रामध्ये काळ्या तिळाला शनी आणि राहूंचं जे दोष आहे तर तो कमी करण्यासाठी, शांत करण्यासाठी वापरला जातो. शनिदेवाला अर्पण केले जाते. म्हणूनच हे तीळ जे आहे तर मुलांच्या शरीराभोवती असलेली कोणतीही नकारात्मकता, नजरबाधा, पितृदोष, नकारात्मकता ही कमी करण्यासाठी, स्वतःमध्ये आपल्या ज्या सकारात्मक लहरी आहे तर त्या शोषून घेण्याचं काम करत असते. म्हणूनच असं म्हटलं जाते की तीळ जे आहेत तर ते मुलांवरून उतरून टाकले जातात. त्यानंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे झेंडूचे पिवळे फूल. तर आज गुरुवार आहे तर पिवळा रंग हा भगवान विष्णू आणि गुरुग्रहाचा प्रिय रंग आहे. झेंडूचे फूल हे केवळ सौंदर्य आणि आपल्या घरामध्ये शोभा वाढवत नाही तर आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्याचं काम करत असतो. मुलांच्या बुद्धीच्या प्रगतीचे प्रतीक म्हणून फुलाला ओळखलं जातं. म्हणून एक फूल आपल्या मुलांच्या हाताने श्रीहरी विष्णूला अर्पण करावं. त्याचबरोबर एक तुळशीचं पान देखील अर्पण करायचं आहे. त्यानंतरचं तिसरी वस्तू आहे ते म्हणजे घरामध्ये जे अखंड तांदूळ आहे, अक्षता आहे, ज्या लग्नामध्ये वापरल्या जातात तेच अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे. तर पहा, तांदूळ म्हणजे अक्षता, त्याचा कधीही क्षय होत नाही. पण तांदूळ चुकूनही तुटलेला नसावा.
अखंड असावा. यातील 11 दाणे तुमच्या मुलांच्या आयुष्यात 11 दिशांनी समृद्धी खेचून आणण्याचं काम करत असतात. म्हणूनच काय करायचं आहे तर आपल्याला 11 दाणे हातामध्ये घ्यायचे आहेत. त्यानंतर श्रीहरी विष्णूच्या मूर्तीवर आपल्याला 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणून 11 वेळा आपल्याला हे जे तांदूळाचे दाणे आहेत तर ते अर्पण करायचे आहे मुलांकडून. अशा पद्धतीने हा उपाय करावा. तर पहा, जेव्हा तुम्ही हातामध्ये ह्या वस्तू घेता त्या पूर्ण सिद्ध होत असतात. तर पहा, हा उपाय कसा करायचा आहे, ओळखताना कोणता गुप्त मंत्र म्हणायचा आहे. त्यामुळे या वस्तूमध्ये एक शक्ती जी आहे तर ती ब्रह्मांड नायकामध्ये जी मिळून शक्ती जी आहे तर ती आपल्या मुलांमध्ये येत असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही वस्तू वळून झाल्यानंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे, जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे. तर चुकीच्या पद्धतीने जर आपण हा उलटा किंवा सुलटा उपाय केला तर याचे दुष्परिणाम जे आहे तर ते आपल्याला पाहायला मिळतील. तर आपला विधी जो आहे तर तो संपूर्ण फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त करून देत असतो. म्हणून विधीनुसार पूजा करावी, हा उपाय करावा. म्हणूनच पुढची 5 मिनिटे खूप महत्त्वाची आहे. म्हणजे तुम्ही 5:30 वाजता जर गुढी उतरवत असता त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय 6 वाजता करायचा असतो. कारण 6च्या अगोदर मुलाच्या अंगावरून कोणतीही वस्तू उतरून टाकली जात नाही, त्याचा काहीच फायदा होत नाही. म्हणून 6 नंतर हा उपाय करायचा आहे. आता सर्वात प्रथम आपल्याला हा उपाय करण्यासाठी त्या विधीकडे आपण वळूयात. तर पहा, कोणतीही पूजा किंवा उपाय हा एका विशिष्ट वेळेमध्ये करायचा असतो, 6 वाजता. ज्या पद्धतीने तुम्ही उपाय करता तर त्या वेळेमध्ये ब्रह्मांडीय फळ आपल्याला प्राप्त होत असते. संपूर्ण ब्रह्मांडातील शक्ती आपल्याला प्राप्त होते. त्यामुळे प्रत्येक वस्तूकडे आणि कोणतीही तुम्ही हातामध्ये वस्तू घेता त्यामध्ये पूर्ण तयारी जी आहे तर ती आपल्याला करायची असते. तर विधीनुसार जी वेळ आहे तर ती 6 वाजता आहे. पूर्ण तयारी आपल्याला 6:30 वाजेपर्यंत करायची आहे. सर्वात उत्तम वेळ जो आहे तर तो प्रदोषकाळ म्हणून ओळखला जातो. म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी किंवा आपण दिवे लावत असतो संध्याकाळी 6 ते 9:30 12 वाजेपर्यंत दिवा लावत असतो. तर या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे. जर काही कारणास्तव तुम्हाला या वेळेमध्ये जमलं नाही तर तुम्ही संध्याकाळी 6 वाजताही करू शकता. सर्वात आधी आपल्या मुलाला पाटावर बसवायचं आहे. हातपाय तोंड स्वच्छ कपडे पिवळ्या रंगाचे घालायचे आहेत. आज पिवळा रंग आवर्जून घालायचा आहे. आज गुरुवार असल्यामुळे श्रीहरी विष्णूला खूप प्रिय आहे हा रंग. त्यांना घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा देवघरासमोर पूर्व किंवा दक्षिण दिशेला न बसवता फक्त पूर्व आणि पश्चिम दिशेलाच बसवायचं आहे. जास्त करून आपल्याला पूर्व दिशेला त्याचं चेहरा येईल असं बसवायचं आहे. लाकडी पाटावरच बसवायचं आहे. तर आईने हा स्वतः उपाय करायचा आहे. कारण आईच्या हातातील स्पर्शामध्ये एवढी ताकद असते की आपल्या मुलांच्या जीवनामध्ये जे संकट आलेले असते ते काढण्याचं काम किंवा टळण्याचं काम जे आहे तर ते आई करत असते. तर आता पाहूयात की यामध्ये कोणत्या वस्तू आपल्याला ताटामध्ये घ्यायच्या आहेत. तर सर्वात प्रथम आपल्याला उजव्या हाताच्या तळहातावर किंवा एका लहान तांब्याच्या ताटामध्ये ह्या वस्तू घ्यायच्या आहेत. तुम्ही कोणतंही ताट घेऊ शकता. यामध्ये 11 अख्खे तांदूळ घ्यायचे आहे. मोजून 11 दाणे घ्यायचे आहे. पहा यामध्ये तुटलेला अखंड तांदूळ नसावा, अखंड असावा. तुटलेला तांदूळ खंडित ऊर्जेचे प्रतीक असतो जो आपल्याला वापरायचा नाही. त्यानंतर झेंडूचं एक फूल घ्यायचं आहे. फुलाचं देठ तोडून फक्त फूलच हातामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर पिवळा रंग हा समृद्धी आणि गुरुग्रहाचा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त करून घेण्यासाठी पिवळा रंग. हळद जी आहे तर ती खूप प्रिय आहे श्रीहरी विष्णूला, म्हणून थोडीशी हळद घ्यायची आहे. आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला काळे तीळ चिमूटभर घ्यायचे आहे. आणि त्यानंतर यामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे. अशा 5 वस्तू आपल्याला लागणार आहेत. ओवाळण्याची कृती कशी आहे, कोणता मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर पहा. आता मुलांच्या समोर आपल्याला बसायचं आहे. मुलाला खाली बसवायचं आहे. आपल्या हातातील ज्या वस्तू आहेत तर सर्वात प्रथम मुलाच्या डोक्यापासून तर पायापर्यंत आपल्याला घड्याळाच्या काठ्याप्रमाणे म्हणजेच क्लॉकवाईज 7 वेळा ओवाळायचा आहे. आणि ओवाळत असताना मनामध्ये आपल्याला शक्तिशाली मंत्र हा म्हणायचा आहे. शक्तिशाली मंत्र काय आहे तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. तर मंत्र असा आहे, ओम गणपतम गजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम कुर्वारुणमी प्रबंधना तन और मोक्षमामृतम. हा महामृत्युंजय मंत्र आहे. म्हणजेच हा जर मंत्र तुम्ही म्हटलात तर होते काय की मुलांच्या मनामध्ये एकाग्रता निर्माण होत असते. मुलाला दृष्ट लागत नाही. अचानक भीती निर्माण होत नाही.
भीती वाटत नाही, संकट येत नाही, अडचणी येत नाही. मुलामध्ये असलेली जी दुःख आहे, दारिद्र्य आहे किंवा संकट अचानक आलेले आहे, या वस्तूमध्ये खेचली जाते. मुलाच्या आयुष्यातील अभ्यासामध्ये जर अडथळे असेल, आरोग्य चांगलं राहत नसेल, समस्या येत असेल, प्रगतीचे भांडे दूर व्हावेत, अशी प्रार्थना आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम असा मंत्र म्हणून आपल्याला भगवान महादेवाकडे मागायचे असते, ज्यामुळे कुलदेवतेचा माता पार्वतीचा आशीर्वादही प्राप्त होतो. असं म्हटलं जाते की आपण विसर्जनाची गुप्त पद्धत आता सर्वात महत्त्वाची आहे. ओवाळून झाल्यानंतर या वस्तू घरामध्ये कुठेही फेकू नका. त्या लगेच एका स्वच्छ पांढऱ्या कागदामध्ये गुंडाळायचं आहे आणि त्यानंतर कचऱ्यामध्ये आपल्याला डस्टबिनमध्ये ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या टाकून द्यायच्या आहेत किंवा तुम्ही एखाद्या चौरस्त्यामध्ये फेकून देऊ शकता. हा कागद घेऊन बाहेर पडत असताना मागे वळून पाहायचा नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या चौरस्त्यामध्ये टाकत असाल, जिथे पाय ओलांडल्या जाणार नाही, अशा ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. तुमच्या घराच्या आसपास जर एखादं व्यवस्थित ठिकाण असेल जिथे पाय कोणाचे जाणार नाही, पाणी असेल, नदी असेल, ओढा असेल, तर तिथे विसर्जित करावे. शक्य असेल तर एखाद्या मोठ्या झाडाच्या, पिंपळ असेल किंवा एखादं दुसरं झाड असेल तर त्या झाडाखाली तुम्ही टाकू शकता. मुळाशी नेऊन ठेवायचं आहे. मागे वळून चुकूनही पाहायचं नाही. आपल्या उंबरवठ्यावर आल्यानंतर पाय धुवायचे आहे. असं केल्याने मुलांवरील सर्व दोष हे नाहीसे होतात, राहू केतू हे शांत होतात आणि त्याच्या प्रगतीचे मार्ग हे आहे तर ते चालू होतात. हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. म्हणूनच या दिवशी जेवढं महत्त्व मुलांच्या सुखसमृद्धीसाठी उतरून ही वस्तू टाकली जाते, तसंच आपल्या मुलांसाठी रात्रंदिवस आपण मेहनत करत असतो. त्याच्या भविष्यासाठी आपण पाहिजे तेवढी पैशाच्या समस्या असेल तर त्या सोडवत असतो. त्यांचं उज्ज्वल भविष्य चांगलं व्हावं, कोणासमोर त्यांचे हात पसरवण्याची वेळ येऊ नये, यासाठी आपण भरपूर धडपड करत असतो. पण पहा, कधी कधी काय होते की मेहनत करूनही पाहिजे तसं आपल्याला मार्ग मिळत नाही किंवा काही समस्या आहे तर त्याचा मार्ग मिळत नाही. तर या दिवशी आपल्याला दान आवर्जून करायचं आहे. असं म्हटलं जाते की दान हे श्रेष्ठ दान म्हटलं गेलेलं आहे. धनवर्धते म्हणजेच तुम्ही जेवढं मुक्त हाताने जगाला द्याल, त्यांच्या हजारो पटीने निसर्ग तुमच्या हातामध्ये, तुम्हाला तुमच्या पदरामध्ये जे पाहिजे ते मिळते. म्हणून आज गुरुवार आहे, म्हणून मुलांच्या हाताने तांदूळ, गहू असेल तर ह्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. एखाद्याला दान द्यायचे आहेत. मंदिरामध्ये दान देऊ शकता. उद्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा चांगला उत्सव दिन आहे, तर उद्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा जन्मदिवस आहे. तर जेव्हा तुम्ही मुलाला नेतासोबत त्या वेळेमध्ये मुलाच्या हातामध्ये गहू किंवा तांदूळ हे हातामध्ये द्यायचे आहे, मंदिरामध्ये दान करायचे आहे. आणि गूळ आणि जे कडुलिंब आहे हे आरोग्याचं कवच म्हटलं गेलेलं आहे. म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याला कडुलिंबाचा प्रसाद घेतो. पण उद्या एखाद्या गरजू व्यक्तीला थोडा गूळ आणि कडुलिंबाचे पाने किंवा त्यापासून बनवलेले मिश्रण दान करायचे आहे. हे दान तुम्ही तुमच्या मुलांच्या हातानेच करायचे आहे. यामुळे आयुष्यातील आजार पण दूर होते. शारीरिक व्याधी आहे तर ते खेचून घेत असते. ज्या मुलांना वारंवार ताप येतो, नजर लागते किंवा सतत आजारी पडत असतात, त्यांच्यासाठी हे आरोग्यदायी वरदान आहे. म्हणूनच ते कडुलिंब आहे हे आरोग्यासाठी खूप फलदायी म्हटलं जातं. म्हणूनच असं म्हटलं जाते की हरभरा डाळ गुरुग्रहाची कृपा लाभत असते. म्हणून आज गुरुवार आहे, तर गुरुग्रहाचा जो वार आहे तर मुलांच्या बुद्धीसाठी आणि करिअरमध्ये यश मिळवून देण्यासाठी हा एक दिवस महत्त्वाचा म्हणून ओळखला जातो. म्हणूनच आज ब्राह्मणाला किंवा एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला आपल्याला पिवळे वस्त्र, हरभरा डाळ, खिचडी किंवा पिवळे फळं दान करावे. हे दान केल्याने तुमच्या मुलाच्या बुद्धीला तल्लख हे वस्तू करत असतात आणि त्यांना प्रत्येक ठिकाणी मानसन्मान मिळत असतो. अचानक संकट येत नाही. त्याचबरोबर अन्नदान जे आहे तर ते नशिबाची भूक भागवत असते. सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान आहे. म्हणून नवीन वर्षाचा पहिला दिवस आज आहे. हा दिवस परत येणार नाही, सुवर्ण संधी आहे. म्हणून आज जे भुकेले एखादी गरीब व्यक्ती असते, जर तुम्हाला दिसलेली असेल तर त्यांना हा अन्नदानाचा एक छोटासा तुकडा जो आहे किंवा अन्नदानाचा जो भाग आहे तर तो द्यायचा आहे. जेव्हा त्या व्यक्तीच्या पोटातून तृप्तता, आशीर्वाद निघतो, तेव्हा तुमच्या मुलांच्या आयुष्यात अन्नाची आणि धनाची कमतरता कधी त्यांच्या आयुष्यामध्ये येत नाही. तुमच्या घराचा उंबरवटा नेहमी लक्ष्मीने भरलेला राहतो. घरामध्ये धन, धान्य, बरकत येत असते. एक आहे म्हणून मला
ही संपूर्ण माहिती जी आहे ही वास्तुशास्त्रामध्ये आणि आपल्या गरुड पुराणामध्ये आणि आपल्या केंद्रामध्ये सांगितले गेलेले आहे. म्हणून ती माहिती तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर नेहमी हसं असावं. आपल्याला कितीही दुःख झालं तरीही चालेल, पण आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता येऊ नये, डोळ्यात पाणी येऊ नये. जर तुम्ही हा मनापासून जर उपाय केला तर तुमच्या मुलाच्या आयुष्यात फक्त सुख समृद्धी येईल आणि त्यांच्या मार्गातील सर्व अडथळे जे आहेत तर ते दूर होईल. म्हणून असं म्हटलं जाते की आईच्या प्रार्थनेपेक्षा मुलांची कोणतीच इच्छा पूर्ण होत नाही, कारण आईची प्रार्थना ही मुलांचं संरक्षण करत असते. मुलांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांचे प्रेम प्रगती व्हावी व कोणत्याही कामामध्ये त्यांना यश मिळावं, तळतळाट कोणाची लागू नये म्हणून आई मुलांची नजर काढत असते. म्हणून जेव्हा हजारो माता एकत्र येऊन स्वामींकडे आणि भक्तांकडे प्रार्थना करतात, कुलदेवीकडे प्रार्थना करत असतात, तेव्हा एक शक्ती जी आहे तर ती मुलांच्या जीवनामध्ये प्राप्त होते. म्हणून हा उपाय सर्वांनी करावा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.